धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठला समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमा नमना पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोने बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुनि देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी ओम रक्तांग रक्तवर्णम पद्मनेत्र स्वास्य वदनम कथा टोपीची माला दंडको मंडनोधर कटेंकर रक्षक त्रिगुण रहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पैमाम नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वम मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव करा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राभणारी दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्ता वडे जो श्री हरीसी तया आठविता थोर अल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम पूजितो तुम्हा छत्रपती। मस्तक हे पायावरिया, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या। मस्तक हे पायावरिया, वार करे संताच्या। टाळी वाजवा, टाळी वाजवा, करे संताच्या, वार करे संताच्या। मस्तक हे पायावरी, वार करे संताच्या। मस्तक हे पायावरी, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या। मस्तक हे पायावरिया, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या, वार करे संताच्या। मस्तक हे पायावरी, या वार करे संताचिया। ज्यांच्या गावी केला वास, त्यासी नसावे उदास। विठ्ठला धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम। बीज वाढवावे नाम, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी। कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता चिंतनाकरता निवडलेला गायलेला अभंग। महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, तुकोबारायांच्या चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांच्या जीवनातील धर्म सांगतात। विठ्ठला हो हो। कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा पर्याय पैकी याचा अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वर्णालय, समोरचं मॉनिटर वाढव दादा। अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वर्णालय, भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने, त्याच्या करुणेने, त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे, साधकाचे मायबाप, योग्याची माऊली, अनाथाची माविश्व माऊली ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, निळोबाराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत भोजलिंग काका, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, बसलेल्या कान्होपात्रा, जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, सोयराबाई, संत मंदिराच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो। साधू संतांच्या विचाराच्या परिपक्वतेच्या दिशेने आपल्या जीवनाची दीर्घकाळ वाटचाल करणारे तुम्ही ग्रामस्थ मंडळी, संत वाङ्मयाने, संत साहित्याने मारुतीरायाची सेवा करणारे तुम्ही थोर मंडळी, पवित्र कीर्तनाकरता उपस्थित आहात, सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो। अधिकार संपन्न वैष्णव टाळकरी, कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची आहे आणि कार्यक्रमाची दिव्यता आकाशाच्या उंचीची आहे। तुमच्या सप्ताहाची जी लिस्ट पाहिली कीर्तनकाराची, निळकंठ महाराज टॉप 10 मधले कीर्तनकार तुम्ही बोलवले। एकदा आयोजक, नियोजक आणि संयोजक मंडळी करतात जोरदार टाळी वाजवा। 35 वर्ष झाले अतिशय गोड आणि भव्य दिव्य अशा पद्धतीचा नाम सप्ताह तुम्ही करत आहात। अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मुखरविंदातनं आपण भागवत कथा श्रवण करतात आदरणीय राहुल महाराज गाडगे आहेत, ज्यांच्या प्रेरणेने कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम चालवाय श्री हरिभक्तपरायण गाथा मूर्ती रखमाजी महाराज देवगावकर आहेत। महाराजांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी गुरुवर्य मदन महाराज बिहाणी पंढरपूरकर, श्री संत भागवत महाराज कोनेरकर यांच्या कृपा आशीर्वादाने भव्य दिव्य असा नाम सप्ताह चालू आहे। अतिशय गोड संयोजक श्री हरिभक्तपरायण रमेश महाराज मोरे शास्त्री देवगावकर यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी गिरगाव खुर्द तालुका सेलू जिल्हा परभणी अतिशय गोड आणि सुंदर अशा पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे। मनस्वी मला निळकंठ महाराज आनंद वाटला इथं आल्यानंतर। हे सगळं नियोजन पाहिल्यावर, तुम्ही माय मावल्या पाहिल्यावर, हे सगळे टाळकरी पाहिल्यानंतर, लावणी मृदंग
श्रुते टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. हे सगळा नाद पाहिल्यानंतर असे मनाला प्रसन्न वाटलं. मला असं वाटत नाही मी आपल्या गिरगावमध्ये कीर्तन करतो किशोर दादा, बरं का दादा, बाबासाहेब दादा, मला असं वाटत नाही काका मी आपल्या गिरगावमध्ये कीर्तन करतो. हे सगळं वैभव पाहिल्यानंतर, हा धर्माचा मंडप पाहिल्यानंतर, हे प्रांगण, हे वाळवंट पाहिल्यानंतर, हे सगळं परिसर पाहिल्यावर मला असं वाटतंय मी आज पंढरपूरच्या वाळवंटात कीर्तन करतो की काय. एवढा आनंद आहे. हे बघा, टाळी वाजवायची असेल तर अशी माकडवाले खेळातल्यासारखी नका वाजवू, अशी मोकळी वाजवा, जोरदार जोरदार. हा शिया, त्याला काय टोल नाका नाही, जीएसटी नाही, फास्टॅग नाही, काय नाही, काय नाही. जो बजाएंगा भजन में, कीर्तन में, सत्संग में टाली माऊली, उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. गोड असं नियोजन केलं. थोडा विकू कमी दे दादा, ट्रबल गेन फुल कर. या कीर्तन साथी करता महाराष्ट्र गाजवलेली मंडळी, टॉप 10 मधले गण मंडळी, 12 वर्षे झाले आपल्या गावामध्ये. आदरणीय माझे जीवाचे जिवलग मित्र, आमच्या रोहनवाडी जालना परिसराचं भूषण असणारे कीर्तनकार, भागवताचार्य, गायनाचार्य आदरणीय बाबासाहेब महाराज आळंदीकर आहेत. जोरदार टाळी वाजवा, महाराजांचं स्वागत करा. त्याचबरोबर प्रभाकर महाराज, जनार्दन महाराज दोघा करता टाळी वाजवा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश इकडं बाबा आहेत, बाबा करता जोरदार टाळी वाजवा. हे सगळे टाळकरी मंडळी, सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. चोपदार तुमच्या पायाला दंडवत करतो. सगळेच मंडळी एकशे बडकर विनेकरी बाबा जगद्गुरु तुकोबारायसारखे विनेकरी बाबांच्या चरणाला स्पर्श करतो. जोरदार टाळी वाजवा एकदा. सात्विक चेहरा आहे, वारकरी संप्रदायाची सेवा केलेली मंडळी आहे. चेहरा पाहिला की लगे आम्हाला कळतं परमार्थ किती केला आहे, किती वारी केली, किती जप तप केले. लगेच हे सगळे मंडळी. आम्ही नेहमी सांगतो, आपला परभणी जिल्हा आहे का, माझं वाक्य नेहमी फेमस आहे. रील्सला, इंस्टाग्रामला तरुण पोरांना माहिती आहे. रोज मला म्हणले बाबा तुमचा ID पाहिला, खूप भारी कीर्तन असतंय तुमचं. खुश झाले पोरं मला पाहिल्यानंतर. मी नेहमी सांगतो ऐका, पंढरपूरचे फडकरी, बीडचे गडकरी, परभणीचे वारकरी आणि आळंदीतील शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील शांतीब्रह्म बाबा, बाया बाबाच्या 2 पायावरती संपूर्ण वारकरी संप्रदाय उभा, हे लक्षात ठेवा. तुम्ही सगळे वारकरी मंडळी, निष्ठावंत वारकरी मंडळी तुमच्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. सगळे एकशे बडकरी एक मंडळी, हा सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. वाजवणारे गोळे, साऊंड सिस्टीमवाला दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवा. अप्रतिम साऊंड सिस्टीम आहे. खुश झालो दादा मी तुझ्यावरती. 1 नंबर साऊंड सिस्टीम. मंडप पण खूप सुंदर दिलाय, नियोजन पण रेखीव चोखी केलं. महाराज तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. सगळेच मंडळी, मी आता प्रत्येकाचं नाव घेणार नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आयोजक, नियोजक सगळे मंडळी, किशोरदादा आहे, दाजी आहेत, हे सगळे मंडळी, निळकंठ महाराज, हे सगळे बसलेले, पुढं बसलेले सगळे तरुण मित्र मंडळी, सगळे माय मावले आहेत. आणि विशेष म्हणजे आनंद कीर्तनाचा यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे दादा आहेत. दादा करता जोरदार टाळी वाजवा. सुंदर असं चॅनल आहे, सगळ्यांनी पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. सगळेच मंडळी एकशे एक बडकर आहेत. सदाशिव दादा पवळे तुम्हाला वंदन करतो. सगळे माझ्या ओळखीचे, परिचयाचे, आजूबाजूच्या गावचे आलेले सगळे मंडळी, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील चित्रकार, पत्रकार, कथाकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, झोपडपट्टीवरले, गावात राहणारे, वस्ती राहणारे, माळ्यावर राहणारे, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, मंदिराच्या पाठीमागं बसलेले, इकडे शाळेच्या समोर प्रांगणात बसलेले, मंदिराच्या आत बसलेले, बाहेर बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, जवळ बसलेले, लांब बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, गुडघेवर केलेले, खाली केलेले, चष्म्यावाले, उपरण्यावाले, द्वात्रावाले, पायजाम्यावाले, गंधावाले, बुक्क्यावाले, जवळ बसले ते, लांब बसले ते, चटायचे धागे काढणारे, नाकात बोट घालणारे. झाले का सगळे? सगळ्यांच्या पायाला स्पर्श. कोण राहिलं नाही ना? सगळ्याचं नाव एका वाक्यात घेऊ का? अशा मान हलवा मग एकदा. आला गोदडीत झोपलेले, जे आले त्यांचं भलं आणि जे घरी राहिले त्यांचं चांग भलं. सगळेच मंडळी सगळ्याचं नाव घेतो. एक उखनाच घेऊन टाकतो. घेऊ का? अशा मान हलव मग एकदा. ऐका, गाय चरते रानात, बघा ना कसे टाऊ करलेत. गाय चरते रानात, हरिण चरते वनात, बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो. छत्रपतींच्या हिंदुस्थानात. जो अभंग कीर्तना निवडलाय तो मोठा गोड आहे.
या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांच्या जीवनातील धर्म सांगतात। या मृत्यूलोकामध्ये 3 प्रकारचा धर्म प्रामुख्याने आपल्याला शिकवला जातो। एक तुमचा माझा धर्म, दुसरा देवाचा धर्म आणि तिसरा साधू संतांचा धर्म। विठ्ठला 3 प्रकारचा धर्म आहे। एक जीवाचा धर्म, दुसरा देवाचा धर्म, तिसरा साधू संतांचा धर्म। ऐका, प्रत्येकाचा इथे येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे। जीवाला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, देवाला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे आणि संत महात्म्याने येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे। 3 प्रकारची कॅटेगरी डोळ्याच्या समोर ठेवा। एक, जीव येतो, जीवाच्या येण्याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात जन्म। काय म्हणतात? न ला म जोडला तेव्हा जन्म शब्द तयार झाला, म ला आणि त ला खालून तोडला तेव्हा मृत्यू शब्द तयार झाला। हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणार आहे। जन्म म्हटलं की मृत्यू येणारच आहे, मरण हे अटळ आहे। ऐका ऐका, देव या ठिकाणी येतो, त्याला येण्याला सुद्धा भगवान परमात्म्याला एक नाव आहे काका, त्याला म्हणतात प्रागट्य। आणि साधू संत मंडळी येतात, निळकंठ महाराज, त्याला एक नाव आहे, त्याला म्हणतात अवतार। विठ्ठला जीवाचा वर्ग, इकडे बघा, जीवाचा वर्ग, देवाचा वर्ग आणि संताचा वर्ग, 3 प्रकारचा वर्ग। शाळा सरळ बसा, सरळ बसा, हे पोरा, हा ऐका, मांडी घाल, मांडी घाल, हाताची घडी, तोंडावर बोट, हा, आणि मामाच्या खिशात पाटकी ते पाठी। शाळेमध्ये जाता ना तुम्ही? हा, शाळेमध्ये 3 माणसं जातात। इकडे बघा, कॅटेगरी 3 तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवली। एक जीवाचा वर्ग, दुसरा देवाचा वर्ग, तिसरा संत महात्म्याचा। करेक्ट, असं बोलत चला, बोललं तर कीर्तन पुढे ढकलते। शाळेमध्ये 3 माणसं जातात। एक, शाळेमध्ये शिक्षक जातो, 2 शाळेमध्ये शिपाई जातो, आणि 3 शाळेमध्ये, करेक्ट, टाळी वाजव माऊली करता एकदा, शाळेमध्ये शिक्षक जातो। ही शाळाची गाथा इथं, हा, जिल्हा परिषदेचे विद्यालय, महाविद्यालयीन शाळा, कोणतीही शाळा धरा तुम्ही, शाळेमध्ये शिक्षक जातो कशा करता? बोला बोला बोला, शिकवण्याकरता। करेक्ट। 2 शाळेमध्ये शिपाई जातो कशा करता? साफसफाई करायला। बरोबर बरोबर। आणि 3 शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी जातात कशाला? कोण म्हणलं भात खायला? शाळा एक आहे, पण शाळेमध्ये जाण्याचा प्रत्येकाचा भाव कसा आहे बाबासाहेब महाराज? वेगळा आहे। तसं मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, देवाला येण्याचा कार्यक्रम भाव वेगळा आहे, आणि संत महात्म्याला येण्याचा भाव वेगळा। विठ्ठला जीवाचा धर्म, जीवाचा काय धर्म आहे? जे आपल्याकडे ते दुसऱ्यांना देणं, हे जीवाचं काय आहे? मानवता धर्म आहे, जोपासला पाहिजे जीवाचा धर्म। दादा वाजवतात, कृष्णा दादा, दादा करता जोरदार टाळी वाजवा एकदा। यातली गंमत सांगतो तुम्हाला, तुम्ही सगळे जाणकार आहात। दादा तयारीचा वाजवतोय जबरदस्त, चक्रधार, रेले, 16 मात्र्याचे, 32 मात्र्याचे मुखडे वगैरे जबरदस्त, लाग्या, बेस, भजनी, ठेकाळा तयारी त्याचा जबरदस्त वाजवतो। तो वाजवतो त्याला एक नाव आहे, आणि हे जे गातात याला एक नाव आहे। ऐकताना तुम्ही सगळे झोपले नाही ना? इकडे बघा, इकडे बघा, कृष्णा महाराज वाजवते त्याला एक नाव आहे दाजी, याला म्हणतात नाद ब्रह्म। किशोर महाराज काय म्हणतात? बोला बोला, नाद ब्रह्म। आणि हे जे गातात याला एक नाव आहे नाम ब्रह्म। काय म्हणतात? आता बघा याची गंमत, साखळी बघा कशी गोड्या, सगळे तुम्ही तज्ञ आहात, इकडे लक्ष द्या माझ्याकडं। नाद ब्रह्म अधिक नाम ब्रह्म कीर्तनामध्ये एकत्र आला की पंढरपूरचा परब्रह्म येऊन गिरगावमध्ये नाचत असतो, लक्षात ठेवा। या धर्माच्या मंडपामध्ये नाचू कीर्तनाचे, ज्ञानदीप लावू जगी। दादा वाजवतेत, त्यांचा धर्म काय? यांनी आपल्याकडचं जे ज्ञान आहे, आपल्याकडचं जे भांडवल आहे, आपलं भांडवल दुसऱ्याला दिलं पाहिजे। आपणासी जे ठावे ते इतरासी शिकावे, सांगे शहाणे करून सोडावे सकळ जन। जे आपल्याकडे ज्ञान आहे त्यांनी दुसऱ्याकडे दिलं पाहिजे, हा यांचा धर्म झाला। पटलं, चला पुढे यांच्याकडे। हे जे गातात तिघं पण, यांचा एक धर्म आहे काय? यांना ज्या चाली येतात, सुगम संगीत, वारकरी चाली, ज्या काही चालीचा ठेवाय, हा यांच्याकडे न ठेवता यांनी दुसऱ्याला दिला पाहिजे, हा यांचा धर्म आहे। तुमचा काय धर्म आहे? झोपा काढणे, कीर्तनाला बसलं, भजन करणे,
काही 2 पैसे असेल ते सत्कार्याला दिले पाहिजे. काही काही लोकांनी पैसे दिले नाही महाराज, दवाखान्यात भरावं लागले. धर्माच्या मंडपात अशी गंमत आहे दादा, तुम्ही इथं 500 रुपये जर दिले तर देव 5000 रुपये तुम्हाला देतोय. तुम्ही जेवढं द्याल तेवढं वाढत जातं, आणि जर नाही दिलं तर ते विष होतंय. विठ्ठला हो, देवाने तुम्हा आम्हाला त्याच्याकरताच पाठवलं ना. नवे नवे देवाने हा जीव तुम्हा आम्हाला दान दिलाय. जने हा जीव दिला टाळी वाजवा जोरदार. 1 नंबर वा. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. जोया भिवरेच्या तिरी, कट धरोनिया करी. भगवान परमात्म्याने 3.5 हाताचा नरदेह दिला तुम्हा आम्हाला. कशा करता? सततम कीर्तयन्तो माम ये जना परिपासते, तेषां नित्यभियुक्तानां योगक्षम वहाम्यहम. नित्य ध्यात असे गोविंदा दिनरजनी. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता जन्म मरण प्रत्येकाचं ठरलेलं आहे. देहाच्या गावालिया, जन्म मृत्यूच्या सुहोळ्या. ना म्हणून धनंजया जया परी किंवा न जायते मिळेते वा कदाचिन. नायम भुक्त्वा भवितवान भूय, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो. न हन्यते न हन्य माने शरीर. हे दिलंय देवाने, पण याचं मोल कळालं का हो गावकरी मंडळी? बोला बोला, याचं मोल कळालं का? किंमत कळाली का? का फुकट मिळालंय ना. याची किंमत कळाली असेल, तुम्ही तज्ञ हुशार आहात, ऐका माझ्या बोलण्याकडं. याची किंमत जर कळाली असती तर लोकांनी दारू पिली नसती. याची किंमत कळाली असती तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिचंद खाल्लं नसतं. खाल्लं असतं का? होय. तुम्ही जरा फ्रेश बसा बरं, थोडं फ्रेश. काही आल्यापासून माझ्याकडे नुसतं टुळूच फाल. तुम्ही असं जरा मोकळा चेहरा करा, लय गंभीर चेहरे करू नका, मला भीती वाटते त्याची. हा ना, गुलाबाचे फुलं कसे असतात मायांनो, टवटवीत, तसे चेहरे करा टवटवीत. फक्त सूर्यफुल होऊन देऊ नका. काही टेन्शन नाही तुम्हाला? होय, काय टेन्शन आहे का? हो, काय टेन्शन आहे का? का देवाने एवढे दिवस जिवंत का ठेवले? देवावर काही नाराज आहे का? कोरोना आला, कोरोनात का घेऊन गेला नाही बा तो आम्हाला वर? काही नाराज आहे का देवावर? नाही ना. टेन्शन बिन्शन घेऊ नका. का काही चिंता आहे तुम्हाला? होय आई, चिंता वगैरे नाही ना? सगळं व्यवस्थित आहे ना? माझं फ्रेश बसा, काही दुखत असल्यासारखं बसू नका. फ्रेश बसा, मोकळं बसा. आणि ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं. आणि पंढरपूरमध्ये किती गर्दी असली तर गर्दीत करेक्ट पाटे टाळी वाजवा दादा करता एकदा. असे मोकळे राहिले तर कीर्तन हसतं खेळतं होईल. नाही तुम्ही असे गंभीर केले आणि बटाट्यासारखे डोळे केले, मग जे डायरेक्ट जे विठ्ठल. आज फ्रेश बसा तुम्ही. काही टेन्शन घेऊ नका, काही चिंता करू नका. आणि चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण आहे? सिस्टर. या बहिणीचं दादा एकच काम आहे, काय? जा अळ नाही. फरक गंमत एवढी आहे,
चिंता ही जिवंत माणसाला जाळते काका, आणि चिता बोला 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 मेलेल्या माणसाला जाळते. चिंता पावलो पावली जाळते. खाटेवरी पडिता, तुकोबराची गोड भाषा बघा. खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळी. कामधंदा करून आलो, शेतातून आलो, खाटावर झोपलो की चिंता सुरू झाली. उद्या इकडे जायचं, उद्या सेलूला जायचं, परवा दिवशी परभणीला जायचं, इकडे जायचं, याव करायचं त्याव करायचं. चिंता झाली की नाही सुरू. चिंता फक्त फरक एवढाच आहे, चिंता ही पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. का तुमच्याकडे दरवर्षी जाळते? होय, कसं आहे तुमच्याकडे गिरगावला? दरवर्षी नाही ना, माणूस गेला की एकदाच ना. मग काय करायचं महाराज? इकडे बघा इकडे बघा, एक काम करा. आता हा शब्द उचलायचा, इकडे माझ्या बोटाकडे लक्ष द्या. चिंता शब्द उचलायचा, उचलला का अशा मान हलवा एकदा. चिंता शब्द उचलायचा आणि फेकून द्यायचा. आता नवीन शब्द ऍड करायचा आपल्याला, फ्रेश नवीन. कोणता माहिती आहे का? चिंतन. मग चिंतन कसं करायचं? बसलेली मंडळी हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठ्ठला हो, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. राजांनो, 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय. कशा करता? भजना करता. तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा, तो या बाधिकेचा, तो या झाला पाटा. देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता. टाळे वाजवा जोरदार. वा, एक नंबर. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय. भजना करता, नामचिंतन करण्याकरता. आपण करतो का हो? देवाने पाठवलं तुम्हा आम्हाला कशा करता? भजन करण्याकरता, परमार्थ करण्याकरता, भक्ती करण्याकरता. हा आहे ना, हा आईच्या उदरामध्ये पडला होता लहानपणी. आजची सायकोलॉजी सांगते असा उलटा पडला होता. खाली डोकं आणि वर पाय. देवासी करारनामा केला. देवा पांडुरंगा, हे गर्भवासाचं दुःख मला पांडुरंगा सहन होत नाही रे देवा. या दुःखात मला एक वेळा बाहेर काढ. रात्रंदिवस तुझं भजन करीन. एक वेळा एक वेळ करी दुःखा वेळ, एक वेळ करी
एक वेळा करे या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवीन पाय हा माझा नवस रात्रंदिवस भजन करीन. पण हा लाबाड निघाला, हा लाबाड निघाला. यांनी नाही भजन केलं, नाही पूजन केलं, देवानी पाठवलं कशाला? हे देवानी भजनाकरता पाठवलं. यांनी आयुष्यभर संसार केला आणि एक दिवस मरून गेला. विठ्ठला हे मिळालंय ना. मी जी टॉकीजला टीव्हीवरती बोलून गेलो, तुम्ही ऐकला असेल माझा प्रोमो. नारळाला डोळेत, नारळाला डोळेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वराने सगळं काही तुम्हा आम्हाला दिलंय पण तुम्हा आम्हाला भगवंताची भक्ती परमार्थ करता येत नाही. विठ्ठला देवाने भक्ती परमार्थ करण्याकरता पाठवलं. भक्ती कशाला म्हणतात ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. भक्ती ज्यावेळेस अन्नामध्ये प्रवेश करते माऊली, ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्यावेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्यावेळेस पैशामध्ये प्रवेश करते दादा, पैसा राहत नाही, मग ती लक्ष्मी होते. भक्ती ज्यावेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते तो गळा राहत नाही, मग तो तुळशीहार गळा होतो. भक्ती ज्यावेळेस प्रवासाला निघाली फिरायला, तो प्रवास होत नाही, ती यात्रा होते. भक्ती ज्यावेळेस रस्त्याने पायी वाटचाल करू लागली, ती पायी वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्यावेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त, एक वारकरी तयार होतो, एक वैष्णव तयार होतो. भक्ती करण्याकरता देवाने हे 3.5 हाताचं नरदेव दिलाय. पण लोकांना याचं मोल कळालं ना, याची किंमत कळाली नाही. मोठी शुकांतिका विठ्ठला. तुम्ही बसलेले सगळे मंडळी भाग्यवान माणसं आहात. तुमचं गाव छोटं आहे पण एवढी संख्या भरपूर. एकदा टाळी वाजवा, जोरदार जोरदार वाजवा. हे इकडं पण बसलेत, इकडं पाठीमागं, इकडं भरपूर मंडळी बसलेत. तुम्हाला धन्यवाद देतो. नाही तर कधी कधी मंडपापेक्षा झालरच मोठी असते. चांगलं वातावरण आहे खरोखर. बसलेले मंडळी, आता गावात अनेक माणसं आहेत पण काही झोपले, झोपले गोधडी. जिंदाबाद. तुम्ही बसलेले पोरं, हे सगळे तरुण मित्र मंडळी, माय मावल्या, माता भगिनी, बालवृद्ध, सगळे भाग्यवान माणसं आहात. कारण कीर्तन ऐकण्याकरता सुद्धा माऊली 2 तास बसण्याकरता सुद्धा अनंत जन्माचं सुकृत म्हणजे पुण्य लागतंय. जोरदार वाजवा जरा, जोरदार अशी मोकळी. हा, बरेच लोक निघाले कीर्तन ऐकण्याकरता गावातले, पण रिवाज गेअर टाकला, झोपले परत जाऊन. काही ना काही अडथळा येतो, फोन येईन, काहीतरी काम निघाला. चांगलं परमार्थ करण्याकरता, भक्ती करण्याकरता, पंढरपूरची वारी करण्याकरता, 4 धाम यात्रा करण्याकरता अनंत जन्मातलं सुकृत पुण्य पदरामध्ये लागतं. बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे बजरंग बली बुलाते हैं. म्हणून भाग्यवान माणसं आहात. दादा, पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपलं कुळ कसं आहे? पवित्र ते कुळ पावन तो देश. राधे राधे. टाळी वाजवा जोरदार. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळामध्ये, पवित्र मातीमध्ये दादा तुमचा माझा जन्म झाला. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या, मी इकडे उभा, इकडे बघा, इकडे बघा. ही माती पवित्र आहे, हे कुळ पवित्र आहे. ही माती कशी? ऐका तरुण मित्र मंडळी, एवढं वाक्य घरी घेऊन जा. आता 19 फेब्रुवारी आली का नाही, तोंडावरती आली. ऐका, ही माती कशी? आपण सगळे शेतकरी आहात का?
का गुंठे मंत्री शेतकरीचे ना अशा मान हलव मग एकदा शेतामध्ये जात असताना आपल्याला पौळ दादा लाल तांबडी माती दिसते की नाही दादा दिसते की नाही उगा झाली नाही बऱ्याच लोकांनी या माती करता रक्त सांडले शूरांनी वीरांनी क्रांतिकारांनी रक्त सांडलं या महाराष्ट्राच्या माती करता हे माती सामान्य माती नाही ऐका सज्जना होई माती कशी एक लाखातलं वाक्य बोलतो जरा धारदार वाक्य ऐका कान उंचावून और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती झुकल्याने अफजल पुढे माझ्या शुभाची जाते संभाजी राजासारखा शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा और मरण ज्याच्या समशिरीवर तोच मर्द मराठी मावळा खरा या मातीमध्ये संभाजी राजा घडले या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल घडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला अशा मातीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो दादा विकू कमी करा ही माती पवित्र माती आहे पावन देश आहे पवित्र कुळ आहे दादा तुमचं माझं हा देश सुद्धा पावन देश आहे आपण बसलेली मंडळी भाग्यवान माणसात ऐका भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानोबारासारखे संत नाही ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही रामकृष्णारीसारखा मंत्र नाही रामायणासारखी आचारसंहिता नाही दशरथासारखा बाप नाही कौशल्यासारखी माय नाही प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही सीतेसारखी सून नाही उर्मिलेसारखी जाऊ नाही सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीरण नाही भरतासारखा भाऊ नाही लक्ष्मणासारखा बंधू नाही हनुमंतरायासारखा सेवक नाही बिभीषणासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही कोलायत का लबाड नाही कावळ्यात का धूर्त नाही काजाळीत का काळ नाही लोण्यात का माऊ नाही माणसाच्या शरीरासारखं दुसरं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणार आहे भाग्यवान माणसं आहात माझ्या भारत देशाला एक संज्ञा वापरली काय संज्ञा आहे माता बाकीच्या देशाला माता इंग्लंड नाही माता जपान नाही माता फक्त भारत भारत माता की वंदे भारताला माता म्हणतात किती पवित्र देश आहे माझा ऐका माझ्या भारत देशाची संस्कृती कशी आहे आपण सगळे जाणकार माणसं आहात ऐका मला मरण येणं ही प्रकृती आहे मला मरणच नाही येणं ही विकृती आहे आणि मरणावरती विजय प्राप्त करणं माझ्या भारत देशाची संस्कृती आहे अजून सांगतो ऐका पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना माऊली एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझं भारत देशाची संस्कृती म्हणतात अशा पवित्र संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय दादा ही संस्कृती सामान्य नाही आपण इथं जन्माला आलो भरतखंडे नरदेव प्राप्ती हे तर परम भाग्याची संपत्ती भारत देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला भाग्यवान माणसं आहात नशीबवान माणसं आहात पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला तुमचा माझा धर्म एकच आहे जे आपल्याकडे हे इतरांना दिलं पाहिजे भगवान परमात्म्याने हा नरदेह दिला त्याचं नामचिंतन करणे हा आपल्या जीवनातला खरा धर्म विठ्ठला आता दोन देवाचा धर्म काय आपण बघू ऐका धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं दूध म्हणजे जुगार आणि घरामध्ये 3 गोष्टी नसाव्यात एक जुगार खेळणारे माणसं घरात नसावे बरबादी होती 2 दारू पिणारे माणसं घरात नसावे बरबादी होते आणि घरामध्ये आळस नसावा विठ्ठला हे तर खेळूच नाही महाराज आणि हे पण पिऊ नये मी नेहमी सांगतो शेवटी मी बोलणार आहे 10-5 मिनिटं ऐका आणि हे पिणाऱ्याच्या नादी सुद्धा लागू नये शान या माणसाचं लक्षण तेच आहे नाही तर बाबासाहेब महाराजांकडे विनोदाने सांगायचे एक दारू पिला रात्रीच्या 1:30 वाजता घरी गेला बायकोला म्हणे अय दरवाजा उघड बायको म्हणले मी दरवाजा नाही उघडणार तुम्हाला नाही उघडणार मग वीर जीव देईन म्हणे आड आहे तिथं त्याने दगड घेतला माऊली दगड घेतला आडत टाकला डुबुक बायकोला वाटलं कुंकवाचा धनी गेला की काय बायकोने दरवाजा उघडला बायकोने बायको बाहेर आली ना हा आतमध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला पहा किती चॅप्टर असते दारू पिणारी निळकंठ महाराजला व्याख्या करा तो म्हणला अगं दरवाजा उघड ती म्हणली दरवाजा उघड तो म्हणला मी आता उघडत नसतो मी आता ती म्हणली अहो दरवाजा उघडा मी एकटीचे बिचारी बाहेर अंधार पडलाय 1:30 वाजले भीती वाटते हो मला दरवाजा उघडा मालक तो म्हणला मी उघडीत नसतो ती म्हणली मग मी गाव गोळा करीन काय करीन
गाव गोळा करेन. तो म्हणला कर गाव गोळा. मी पण गावाला विचारून रात्रीच्या 1:30 वाजता कुठं गेली होती म्हणून बाहेर. महाराज हे पेतळेले अवघड असते. विठ्ठला ते विषय लांबत चाललाय. धर्मराजाला दूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. दूत म्हणजे पत्ते खेळण्याचं. निळकंठ महाराज बरं बसला डावाला. बसू नाही ती तलपलं बेकार. आता तिथे मोबाईलवर निघालं ते काय ते रम्मी. महाराज रम्मी प्याऊ ना ते डाऊन का जंगली रमी. हा तुम्ही खेळत नाही ना. बरं विठ्ठला विठ्ठला ते लय बेकार आहे. अहो लाखो रुपये गेले लोकांच्या घराचे कोळसे झाले. ते नादच लय बेकार आहे. खेळूच नाही माणसाने शाने माणसाने. जंगली रमी प्यावो ना महाराज. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकुनी मामा डाव टाकायला होते. तो मामा शकुनी होता. तो भांजे मनाचा ना अशा कवड्या टाका. तुम्ही 6 म्हणले की तो 7 टाकायचा. लय माइंड जबरदस्त त्याचा. शकुनी मामा होता. बरं डाव रंगला. डाव त्यांच्या तुमच्या माझ्यासारखा डाव नव्हता. 1000 500 100 200 सारखा. इस्टेट प्रॉपर्टी डावावर मांडायची. सगळं हरले. संपत्ती हरले. 5ही पांडवाला डावावर मारलं. धर्मराज युधिष्ठिर धर्मराज अर्जुन भीम नकुल सहदेव 5ही पांडव हरले. सगळी सत्ता हरले. सगळ्यांनी हात जोडले. हे बघा म्हणे आता दुर्योधना डाव बस झाला गड्या. आता डाव आता मोडला पाहिजे. आता डावावर मांडायला काही नाही वस्तू. दुर्योधन बोलला एक वस्तू आहे ना डावावर मांडायला. काय? द्रौपदी आहे ना द्रौपदी. आई ऐका डाव किती बेकार असतो. 5 पतिराजाने आपल्या बायकोला डावावर मांडलं. द्रौपदी ही देवाची मानलेली बहीण होती आणि देवाची खरी बहीण तिचं नाव सुभद्रा. ऐका ऐका देवाच्या बहिणीला 5 पंडूराजाचे पोरं डाव रंगला मांडलं. घडून येते घडलं. कवड्या उलट्या पडल्या. अनर्थ झाला. टचकन डोळ्यात पाणी आलं. पण माना खाली घातल्या. बोलता येत नव्हतं काय. दरबार भरलेला आहे. तेवढ्यात दुर्योधन दुःशासनाला बोलतो दुःशासना पाहतोस काय. द्रौपदीच्या महली जा आणि तिला आण या भरसभेमध्ये वडत. धावत 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 दुःशासन गेलाय आणि आवाज दिला द्रौपदी बाहेर रे. द्रौपदीने आवाज ऐकला. वहिनी म्हणून येणारा आवाज. आज नाव घेऊन येतो डायरेक्ट. बाहेर आली. भाऊजी बोला ना. घडलेला वृत्तांत सांगितला. तुला आता डावावर मांडलं होतं. तू आता आमची दासी झाली. तिने हात जोडले सांगितलं हो मी रजस्वाला नारी आहे. मला स्पर्श करू नका. मी एकपात्री नारी आहे. मी विटाळीत नारी आहे. मला स्पर्श करू नका. भाऊजी लांब व्हा. शेवटी कौरव कुळातला होता महाराज. तो नव्हता. डेंजर होता. ऐकलं नाही दुःशासनाने. हाताला धरलं ना वडत वडत आणलं. तेवढ्यात द्रौपदी बोलती झाली दुःशासना माझा अर्जुन तिथं बसलेला आहे भरसभेमध्ये. बाणाने उडवल्याशिवाय राहणार नाही तुला. भीम गदेने तुझ्या मांडीची चटणी केल्याशिवाय राहणार नाही. नकुले सहदेव आहे. धर्मराज आहे. सत्यवचनी राजा धर्मराज. काय घडलं बघा पुढं. भर सभेमध्ये आणलं. 5ही पतीकडे नजर फिरवली माझ्या द्रौपदीने. सगळ्यांनी माना खाली घातल्या. कोणी काही बोलत नव्हतं. का हरले होते. पराजय झाले होते. डाव हरले होते. धर्मराज खालीमान. अर्जुन खालीमान. भीम नकुल सगळ्यांनी खाली माना घातल्या. भीष्माचार्य असा भर सभेमध्ये सगळे बसलेले रथी महारथी. भीष्माचार्य आचार्य आचार्य बोलते झाले आज हरलीस. खाली माना घातल्या. आमचा या ठिकाणी काही आम्ही हातबल झालोय. आम्हाला काही करता येणार नाही. त्या क्षणाला सगळ्यांनी कृपाचार्य भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळ्यांनी माना खाली घातल्या. भर सभेमध्ये पाहिलं. ढसढसा रडू लागली माझी द्रौपदी. डोळ्यात पाणी आला आणि आकांत केला देवा वेळ का लाविला. टाळी वाजवा मायबाप. वेळ का द्रौपदीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अश्रू आले. आकांत केला देवा
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. अरे देवाला काळजी पडली माझ्या भक्ताची, संकटामध्ये माझी द्रौपदी माझी बहीण संकटामध्ये. देवाने गरुडाला घेतलं. देवाला एवढी त्वरा झाली, एवढी घाई झाली, वर्णन करतात त्वरा झाली गरुडा, टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणा. धावा केला माझ्या द्रौपदीने. देव द्वारकेला गेले आणि द्वारकेहून धावत धावत गरुडावर बसून आले. आणि देवाने आई एवढ्या साड्या पुरवल्या. वस्त्रहरण करण्याकरता ज्या वेळेस धावले ना, दुर्योधन बोलता झाला दुष्यजना, अरे ओढो ओढो वस्त्रहरण कर. साडीला हात लावण्यात देवाने एवढ्या साड्या पुरवल्या. संकटामध्ये पडली होती. कृष्ण परमात्मा स्वतः साडी रूप झाले होते. त्यांनाच कळाना साडी बीच नारी है क्या नारी ही साडी है, साडी बीच नारी है क्या नारी ही साडी है. कृष्ण परमात्मा स्वतः साडी झाला होता. आणि संकटातून माझ्या द्रौपदीला देवाने सोडलं होतं. देव भक्त करता अवतार घेतो. नवे नवे अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरे. अनंत रूप घेसी भक्ताकारणे, कणवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. वेगवेगळ्या रूपाने तो कृष्ण परमात्मा, तो भगवान परमात्मा येतो. धर्माच्या रक्षणार्थ तो भगवान परमात्मा येतो. धर्माला ग्लानी आली, यदा यदा ही ग्लानिर्भवति अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. भक्तराखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी. भक्तराखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, भक्तराखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी, दुर्जनाशी संहारी. टाळी वाजव जोरदार. असे गाणारे आणि असे वाजवणारे असले ना, तांबडं फुटेपर्यंत कीर्तन करण्यास तयारी भाऊ माझी. आणि मी असा महाराज नारदाच्या गादीवर सांगतो, तिकडं दादा तिथं मी कीर्तनाला गेलो, तिथली पद्धत तुम्हाला सांगतो. तुमच्यासारखी ना आमच्यासारखी कीर्तनाची पद्धत नाही. एवढा अनुभव येतो. दादांना माहिती आहे, रोज माझे स्टेटस पाहतात. हे मी 3 राज्यात फिरतोय. महाराष्ट्रात तर फिरतोच, पण गुजरातला आता अंकलेश्वरला एवढा मोठा कार्यक्रम केला काल्याचं कीर्तन. 15 ते 20 हजार समाज माझ्या कीर्तनाकरता होता. 10-5 जण ते काळे शर्ट घालून ते बॉडीगार्ड होते, ते काय म्हणते त्याला बॉन्सूर, ते मला धरायला. मीच घाबरलो त्यांना बघून. आपल्याकडं कुठं खेड्यापाड्याने ती पद्धत आहे. असा एवढा समाज तिकडं गेलो मी. बरं, कीर्तन त्यांनी 8:45 चालू केलं. बाबासाहेब महाराज 8:45 कीर्तन चालू झाल्यानंतर कीर्तन संपायला पाहिजे किती वाजता साधारणतः? 11. तिकडे तशी पद्धत नव्हती. रात्रभर कीर्तनाची पद्धत होती. मला काय माहित, तिकडे तुकडोजी महाराजांच्या. मी म्हणलो टाळ आहे का? ते म्हणले बाबा टाळ नाही, मंजुळा आहे, मंजुळा. ते मंजुळा चिपळ्या कीर्तनाला. मी विना घेऊन गेला. दाजी इथं बसतो, खोटं सांगत नाही. विना घेतला, गायक घेतले, टाळं घेतले. ते म्हणले साऊंड सिस्टीम आणा बरं का. मी म्हणलं साऊंड सिस्टीम नाही. मग ते म्हणले असं कसं? अहो त्यांना खरंच माहिती नाही. परमार्थ तुमच्या भागात आमच्या भागात आहे. अहो खरंच माहिती नाही. गंमत अशी झाली. बरं असू द्या. बरं तिथं कीर्तन मी केलं. कीर्तन किती तास करावं?
2 तास दम धरते नव्हते येईन ते लसणाच्या कांड्याच आणल्या निश्चित होत्या सगळ्या बसलेल्या तिथं. ते लसण एकमेकीला कोणी झोपा घेतंय, कोणी जांभळ्या, कोणी गोदड्या आणल्या अंगार घ्यायला, बसली निवांत. 5 घंटे कीर्तन झालं माझं. 1 वाजला घड्याळीत. आता जे हरी विठ्ठल केल्यानं लोकांनी उठाव ना तरी ते अशोकच माझ्याकडे बघत होते. अजून म्हणे बाबा अर्धा तास घ्या. 1:30 वाजता कीर्तन संपवलं. तुम्हाला सांगतो असा अनुभव येतो. तिकडे त्या पुसदला गेलो, तिथं तर लय बेकार अनुभव. पुसद माहिती आहे तुम्हाला? ज्याला नाही सुसत जा पुसत. त्या पुसतला गेलो, अहो तिथं वाजवणारा असं, इथं तरी वाजवणार कृष्णदादा आहे, गाणारे मंडळी चांगले, तिथं वाजवणारा वाजितो का खाजितो तेच कळा ना. ना इथं कसं वाजवणारे 1 नंबर, गाणारे 1 नंबर, विनेकरी 1 नंबर, स्वबदारी 1 नंबर, साऊंड सिस्टीमवाले 1 नंबर, कॅमेऱ्यावाले 1 नंबर, माता माऊली 1 नंबर, पुरुष मंडळी 1 नंबर, तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे काय? मग वातावरण असं, अहो असा अनुभव मिळतो. आणि आता अशा कडू काळामध्ये निळकंठ महाराज तुम्ही एवढा मोठाले कीर्तनकार आणि एवढा मोठा कार्यक्रम करता, मनापासून धन्यवाद देतो. टाळी वाजवा जोरदार. नाहीतर तुमच्याकडे 5G आहे का 4G आहे? 5Gला रेंज आहे का? पोरांनो 5Gला रेंज आहे का? 5Gला नाही. अहो तिकडं मी तेलंगणात तिकडे गेलो, तिकडं 6G होतं. 6G कुठं चाललं? टेक्नॉलॉजी निघाली. अहो मोबाईल असे निघाले लोकांकडं. तिकडे त्या गुजरातला एक साहेबांनी सेल्फी काढली माझ्यासारखं. मी म्हणलो साहेब मोबाईल केवढाचा? ते म्हणले बाबा जास्त पैशाचा नाही, फक्त 2.5 लाखाचा आहे. मी तर कोमातच गेलो. कुठं चाललोय महाराज? कुठं टेक्नॉलॉजी फास्ट? आमच्या महाराज लोकांचे कधी कधी उशीर झाला की आम्ही आराम कीर्तन झालं की तिथंच करतो. नको बाबा रात्रीचं गाड्या अंगार येतात, नको बाबा फिरायला. बरं आंघोळ करण्याकरता आम्हाला असे बंगले देतात लोक. माझे कीर्तन पुणे मुंबई जास्त तिकडेच असतात, नाशिक भागात. तिकडे त्यांनी आम्हाला बंगल्यावर व्यवस्था केली. ते गाद्या बी अशा असतात, उडी मारली की टणकन उडतं माणूस. 25 गाद्या. बाथरूम मध्ये जर गेलो अशा बाटल्या उलट्या पालट्या उलट्या पाटल्या उलट्या पालट्या लटकिलेल्या असतात. बाबा तिथं हँडवॉश आहे बरं बाबा. बाबा तिथं हे 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 बाटली बरं बाबा. बाबा हे बरं का बाबा. ते बाबा कोमातच जातो, कळतच नाही काय चाललंय. अहो कोणी ते सकाळी बदाम तेल लावतंय, कोणी खोबऱ्याचं तेल लावतं का नाही? अशा मान हलवा एकदा. कोणी जास्मिन तेल लावतं का नाही? परत ते रामदेव बाबाचं काय पतंजली लावतंय. मी जर म्हणलो ना आता इथं कीर्तनात बिब्याचं तेल लावा, बिब्याचं तेल लावतील लोक. लावू नये बरं, सुस्त आहे त्यांनी. विठ्ठला विठ्ठला. एवढी फास्ट टेक्नॉलॉजी निघाली. 6G पुढे आता मी तर म्हणतो 7G याला बसलोय. कुठं चाललो आता? जिओला रेंज नव्हती, आता कुठं असा भाग जा सगळीकडे जिओला रेंज आहे का नाही? किती फास्ट टेक्नॉलॉजी निघाली. बाबा तुमचा काळ बरा होता. आता आमच्या काळात ते पोरं कीर्तन झालं की लगेच स्टेटस टाकते, लगेच मेन्शन पाठवते मला इंस्टाला. कुठं चाललंय खरं आहे का नाही? आता नवीन पोरीला तर टेन्शनच नाही राहिलं. पापड बनवायच्या सुद्धा मशीन आल्यात. उंडा घ्यायचा टाकायचा, ओके पापड तयार. चपात्या बनवायच्या मशीन आल्यात का नाही? बोला ना, आल्यात का नाही? तुम्ही कधी भक्त निवासला जेवायला गेला पंढरपूरला, आहेत का नाही दाजी? आहेत का नाही? अशा मशनीत असतात. अशा चपात्या अशा गपागप बाहेर फेकत्या मशनी. कुठं टेक्नॉलॉजी? अहो तुम्हाला सांगतो कपडे धुवायच्या सुद्धा मशीन आल्यात राव. आल्यात का नाही बाबा? बोला ना, आल्यात का नाही? काय म्हणतात त्याला? वॉशिंग मशीन. ती वॉशिंग मशीन आली. एका माय माऊलीनं माझं धोतर टाकलं त्या वॉशिंग मशीन मध्ये. चोपदार धोतर बाहेर काढलं, तोवर पाहतो तो चिरगुट्या. मी म्हणलो तिकडं गावाला गेल्यावर वाड्याला धुवा आपण नदीला, पण वॉशिंग मशीन मध्ये नको. कुठं चाललोय मारा? टेक्नॉलॉजी निघाली. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली 2025ला जेवण करायची. तुमच्याकडे आहे का? लय भारी, घेऊन टाका. कौरक स्वयंपाक बनवता, पाहुणा घरी आला वेलकम या. पाहुणा मला जेवण करायचं म्हणा, तिथं मशीन आहे. 1 नंबरचं बटन दाबा, डोर ओपन करा, आतमध्ये जा. आतमध्ये गेलं की जेवण कराल. पाहुणा म्हणला मला भीती वाटते मशीनची. तुम्ही 2-3 भावानी पाहुण्याला धरा. पाहुणा असा धराचा. एखादा वारकरी जरी आला ना जेवाचं म्हणलं की असा धराचा दान दिशेने टाकायचा. पान खाऊनच पाहुणा बाहेर आला पाहिजे. कुठं चाललं टेक्नॉलॉजी मध्ये ना अशा कडू काळात. अहो एक जणाने आपल्या बापाचा दावा गुत्ता दिला. गुत्ता दावा
ब्राह्मण म्हणला किती पैसे लागवून द्या. तो म्हणला किती तुम्ही सांगा, फोन पे करतो. तो म्हणला 10 आणि 15 घे, तू सगळं आण. ब्राह्मण म्हणला भात सुद्धा शिजून मी आणतो, काय पाहिजे ते आणतो, सगळं आणतो. पण ब्राह्मण काका फोनवर म्हणे सगळं मी आणतो, पण टकलं कुणाचं करो. तो म्हणलं ज्या महाराजाचं प्रवचन ठेवलंय दशकिऱ्याचं त्याचं कर, म्हणजे आमच्याच मुळार. विठ्ठला काय सांगत होतो मी, कीर्तन सांगत होतो. विषय काय चालू होता आपला, होय. भगवान परमात्मा अवतार घेतो भक्ताचं रक्षण करण्याकरता. महाराजांनी प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहार अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत घेऊन या चक्र गदा हाचे धंदा कर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर नो हे धाव घाली पाना नाव घेता. पण तो वेगवेगळ्या रूपाने अवतीर्ण होतो भक्ताचं पालन करण्याकरता. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले, गर्ग संहितेमध्ये 10 सांगितले. इकडे बघा 10 सांगतो, एका मिनिटात इकडे लक्ष द्या, माझ्या बोटाकडे लक्ष द्या. मत्स्य कुर्म वराह किती झाले? झोपले काय? इकडे बघा. मत्स्य कुर्म वराह किती झाले? नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध आणि कलंकी. कोणत्या शाळेत होते तुम्ही? मी ऍडमिशन घेतो तिथे जाऊन. विठ्ठला परत 6 काल्याचे कीर्तन तुम्हाला ऐकायला. अंश कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम. अंश अवतार तुम्ही, आम्ही देवाचे अंश आहोत. आहेत का नाही? आपण सगळे मनूची लेकरे. ब्रह्मदेवांच्यावर सृष्टी निर्माण केली, शतो आणि मनोरूपात जन्माला आले. आपण सगळे मनूचे लेकर आहोत, मनूचे अंश आहोत. अंश माणूसच आहे पण राजा आहे, गाय आहे पण कामधेनू आहे, झाड आहे पण पिंपळाचं, म्हणजे थोडं पुढं ढकलाचं. अंश कला, देवाची कला अवतार बघा किती डेंजर आहे. मस्तक पशुचं आहे, इकडे बघा. मस्तक आणि शरीर मानवाचं आहे. कोणता अवतार आहे? वा, टाळी वाजवा आता यांच्याकरता जोरदार. नृसिंह अवतार. आणि गणपती बाप्पाचा तसंच अवतार आहे ना, नृसिंह अवतार. पुढं आवेश परशुराम अवतार. पूर्ण प्रभू रामचंद्र आणि परिपूर्णतम कृष्ण परमात्मा विठ्ठला. वेगवेगळ्या रूपाने येऊन तो भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करतो. हा देवाचा धर्म आहे. आणि साधू संताचा काय धर्म? अभंगाचं धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन.
करले काम हे दिया भाव करले काम हे दिया भाव करले काम हे दिया भाव करले काम हे दिया करले साधू संत मंडळीने धर्माचं पालन केलं, पापस्य खंडन, पापी लोकांचं खंडन केले, नामाचं बीज वाढवलं. हे साधू संत मंडळीच्या जीवनातील कर्म आहे. धर्माचं पालन म्हणजे काय? धर्माचं पालन म्हणजे गोठ्यातल्या गायीचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. घरातल्या माईचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. काळ्या मातीचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. एखाद्या गरीबाची मुलगी असेल तिचं लग्न करून देणे म्हणजे धर्माचं पालन करणे. एखादा अपंग व्यक्ती रस्त्याने चालला, हातामध्ये काठी आहे, चालता येत नाही, रोडचं या बाजून त्या बाजूला जायचंय, वाहनं भरपूर येतात, त्या अपंग व्यक्तीला मदत करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही धर्माचं पालन केलं आणि पाखंडी लोकांचं खंडन केलं. हे संत महात्म्याच्या जीवनातील कर्म. विठ्ठला संत या करता झाले धर्माचं पालन करण्याकरता. संत कुणाला म्हणतात ऐका, जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत म्हणावं. विठ्ठल हो, संत महात्मे रस्ता दाखवतात, वाट दाखवतात. तुका म्हणे चला आता याचे वाटे, भरोसेने भेटे पांडुरंग, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, तेनेचे पंथे चालू. रस्ता दाखवणारे, वाट दाखवणारे संत असतात, वाट लावणारे संत नसतात. विठ्ठला साधू संताने धर्माचं मार्गन करण्याकरता रस्ता दाखवला आणि त्यावर अंमलबजावणी शुरांनी, वीरांनी, क्रांतिकारांनी केली. ऐका, आज सगळे तरुण मित्रमंडळी म्हणून बोलतो, ऐका, मरण तुम्हाला येणार आहे, मरण मला येणार. इथं बसलेले सगळ्याला एक दिवस जावा लागणार आहे. आया हे सो जाएगा, राजा रंक फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी नासिवंत देह जाणार सकर, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू क्या भरोसा इस जिंदगी का, कोणा दिवस येईल काहीसा नाही या देहाचा भरोसा, देह जाईल जाईल त्यासी काळोबा. सगळे प्रमाण बघून घ्या. जावा तर प्रत्येकाला लागणार आहे, मरण तर प्रत्येकाला येणार आहे, पण मरणावरती विजय कसा प्राप्त करावा एका राजाकडून शिकावं. ऐका सगळे तरुण मित्र मंडळी, इतिहासाच्या पानामध्ये राजे, बादशाह, सम्राट अनेक पाहिले, पण सगळ्यात जास्त यातना शेवटच्या क्षणाला एका राजाला भोगावे लागल्या. त्या राजाचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज. एवढा प्रसंग सांगतो, मन लावून ऐका. विठ्ठला विठ्ठला कमी करून. तुम्ही जर कधी आळंदीला गेलात तर आळंदीच्या जवळ तुळापूर आहे. तुळापूरला कोण कोण गेलं हातवरती करा बरं. वा, टाळी वाजवा यांच्याकरता जोरदार. वा वा. तिथं शंभू राजाची समाधी आहे. एकदा माथा लावा तिथं जाऊन. एकदा आळंदीच्या जवळचे, देहूच्या जवळ आहे ते. भंडारा भामचंद्राला दर्शना गेला तिथं जा. शिवनेरी जवळ आहे, लेण्यादेवी, ओझर जवळ पुणे जिल्ह्यामध्ये, रांजणगावचा गणपती, सगळे तिकडे बघा जाऊन तुम्ही. एकदा बघा मरण किती माझ्या राजांना भयानक आलं, किती त्रास सहन करावा लागला. ऐका जरा, कानावूनच ऐका. हा प्रसंग ऐकताना सगळ्याच्या अंगावर काटे येतील. इथं बसलेले रोमांचो भारातील, डोळ्याच्या समोर प्रसंग ठेवा, कल्पना करा. ऐका या. संभाजी महाराजांना साकडण्याला असं बांधलंय, मुठी आवळलेला, लाल बंद चेहरा केला, नजरवती ताट, पाठीचा गळा होता ताट. शंभूराजाला तळ कोकणामध्ये राहण्याकरता गेले होते. शंभूराजे स्वतःच्या मेवण्याने दगा फटकेबाजी केले, शिर्केने फरफडत फरफडत मुकुरब खानाने आणलं. कवी कलश शोभत होता, वजस्तंभाला बांधलाय. साकड लोणाने संभाजी महाराजांना बांधलाय. मुठी आवळलेला, लालबंद चेहरा केला, नजरवती ताट, पाठीचा कडा होता ताट. औरंगजेब बोलता झाला, संभाजी चल बोल संभाजी, कौन कौन फिरतू तुरता तुम्हारे साथ चल बोल, कहा रखा है खजिना चल बोल संभाजी. अरे कडला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये. औरंगजेब
बोलता झाला चल बोल संभाजी आखरी बार पूजला शंभूराजाला सकंडने बांधलाय मोठ्या वळेलाच लालबंद चेहरा केला नजराती ताट पाठीचा कणा होता ताट अरे कणाडला छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अरे बोलता झाला चल बोल आखरी बार पूछ रहा हूं संभाजी चल बोल गर्दन काट लूंगा जबान खींच लूंगा आंखें नोच लूंगा चल बोल संभाजी नजर होती ताट बाणेदारपणा होता अरे झुकले नाहीत अरे वाकले नाहीत का तुमच्या माझ्या करता माझ्या माय माऊली करता अरे शेतकरी दरा डोंगरामध्ये जाऊन लपला होता कसं होणार या स्वराज्याचं कसं होणार या रयतेचं भर दिवसा माझ्या माय माऊलीच्या आबरूमध्ये हात घातला जात होत्या कोणी वाली नव्हतं त्यावेळेस स्वराज्याचे धाकली दणे शिव शंभूराजे बाणेदारपणा रुबाबद तरणपणा औरंगजेब तख्ताच्या खाली येऊन बोलता झाला हापसानं त्यावेळेस तप्त सळाई केली वजस्तंभाला शंभूराजाला बांधलाय साकडाने बांधलेला आहे मुठ्या वळेलाच लाल बुंद चेहरा केला नजरवरती ताट बाणेदारपणा रुबाबदारपणा लाल बुंद तप्त सळाई हापसे शंभूराजाच्या डोळ्याच्या समोर नेतात औरंगजेब बोलता चला चल बोल संभाजी आंखें नोच लूंगा गर्दन काट लूंगा जबान खींच लूंगा चल बोल संभाजी लाल बुंद तप्त सळाई असा उधोरवरती निघत होता तप्त सळाई शंभूराजाच्या डोळ्याच्या समोर नेली समोर चेहरा आला हवी साहेबाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा आला अरे कसं होणार आहे माझ्या स्वराज्याचं कसं होणार माझ्या रयतेचं लाल बुंद तप्त सळाई डोळ्याच्या समोर आली आई जगदंबेचा चेहरा डोळ्याच्या समोर आला सबकन दिसेने डोळ्यामध्ये घातली आणि सबकन दिसेने लाल बुंद तप्त सळाई डोळ्याच्या बाहेर आली छिद्र पडले बुबुळा बाहेर आले रक्त 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 पायाच्या नखापर्यंत मागलं होतं लाल बुंद संभाजी महाराज झाले होते आणि संदूर बसलेला मारुती सारखे दिसत होते संभाजी महाराज गुन्हा करता किती धर्मावरती निष्ठा होती ऐका मायबाप किती धर्मावरती श्रद्धा होती तुमच्या माझ्या करता ते जर झुकले असते वाकले असते तर अंगणाच्या समोर तुळस दिसली नसती मंदिरावरती कळस दिसलं नसतं माय माऊलीच्या कपड्याला कुंकू दिसलं नसतं काशी की कला हो जाते मथुरा में मस्जिद बनती छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज ना होते तो सबकी सुन्नत होती और कडाला सह्याद्रीचा छावा महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरांच्या बोलता झाला चल बोल संभाजी गर्दन काट लूंगा जबान खींच लूंगा आंखें नोच लूंगा चल बोल संभाजी बाणेदारपणा रुबाबदारपणा किती धर्मावरती निष्ठा होती ऐका सज्जन आहो शिक्षा सुनावली 2 क्रमांकाची पकड घेतली संभाजी महाराजाच्या तोंडाच्या समोर नेली त्याला जीभ ओढायची जीभ पण तोंड शंभूराजे उघडत नव्हते का उघडतील कसे सिंहाचा जबडा होता सिंहाचा अरे सिंहाच्या जबड्यात घालोड्या मोजती दात हे सांगणारे शंभूराजे होते कसे उघडतील मुसलमान युवकाने नाक दाबलं वरून हातोड्याचा मारा केला श्वास गुदवारला तोंड उघडलं पक्कड तोंडामध्ये घातली सबका दिसने जीभ ओढून खाली फेकली मायबाप जीभ सुद्धा पोरक व्हायला तयार नव्हती फरफडत जीभ खाली पडले गुडघ्याच्या वाट्या काढाव्या अंगाचे कातडे सोडावे कुत्र्यासारखे बोचके घेतले माझ्या शंभूराजाचे किती त्रास सहन केला माझ्या शंभूराजाने कशा करता धर्मा करता या हिंदू धर्मा करता या जनते करता या रयते करता लालबंद शंभूराजे झाले औरंगजेब आम्हा मराठ्याच्या नादाला लागू नकोस एक संभाजी मर सकता है लेकिन एक संभाजी बेमान नहीं हो सकता अरे कड़ोला सह्याद्रीचा छावा औरंगजेब बोलता झाला चल बोल कौन कौन फितूरते तुम्हारे साथ चल बोल आखरी बार पूछ रहे संभाजी कराडला सह्याद्रीचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शंभूराजे बोलते झाला औरंगजेब आम्ही शिवाचे बछडे आणि शिवाच्या जबड्यात घालून हात सांगणारे शंभूराजे आम्ही शिवाचे बछडे जगतात ती शिवासारखे आणि मरतात हे शिवासारखे बलिदान देऊन दाखलं या माती करता म्हणून धर्म चित्तामध्ये साठवलं होता तुकोबाराय म्हणतात आम्ही धर्माचं पालन केलं हे आमच्या जीवनातलं कर्म आहे आणि नामाचं बीज वाढवणं हे आमच्या जीवनातलं कर्म आहे अभंगाचं दुर्योचन हे
अभंगाच्या दुते चरणात तुकोबाराय म्हणतात, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवणे. धर्माचं पालन करणे एक हे आमच्या जीवनातलं कर्म आहे. नामाचं बीज वाढवणं हे आमच्या जीवनातलं कर्म आहे. काही साधक म्हणले तुकोबाराय हे कर्म करत असताना कोणी जर आडकाठी घातली तर तुकोबाराय म्हणले टिट फॉर टॅट, जशाच तसं आम्ही त्याला उत्तर देऊ. एखादा नास्तिक असेल, दुर्जन असेल, जो जसा असेल त्याला आम्ही तसं उत्तर देऊ. आणि हा पारमार्थिक वेदांत शास्त्राचा उपदेश करत असताना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आम्ही कुणाची भीडभाड पाहणार नाही. भीडभाड तुका म्हणे साना थोर हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. सगळ्यांनी एकदा वरती हात जाऊन द्या. हात पाठीमागचे. कॅमेरा फिरवा दादा. थोडं नॉर्मल दे. हात पुरुष मंडळी असेच राहून द्या. मी चहा पिऊन होता. सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. बोला बोला पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु बजरंग बली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर 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 हर. बघा टाळी अशी वाजायची. 1 2 3 4. टाळे टाळे आवाज आवाज. दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती. आवाज आवाज आवाज. टाळीचा आवाज टाळीचा आवाज. वा माय बाप वा. आपल्या गिरगाव मध्ये पंढरपूर भरलंय. पंढरपूर वा. टाळे टाळे वा. तरुण मित्र मंडळी धन्यवाद. आयोजक नियोजक टाळकर वा. कृष्णा महाराज. दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती. दैवत छत्रपती राम दैवत छत्रपती. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. 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 हात 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 हात. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. बजरंग बली की. दैवत छत्रपती दैवत छत्रपती. दैवत छत्रपती दैवत छत्रपती. टाळी वाजवा. वा कृष्णा महाराज वा. टाळी वाजवा टाळी वाजवा. लखोजी चांदवाच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले. राष्ट्रमाता जिजाई साहेब. अरे स्वराज्याची रणरागिणी कळली आणि महासाहेबाला डोहाळे लागले. महासाहेबाला विचारलं, महासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळेत का महासाहेब? महासाहेब बोलता झाले, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाहीत. आम्हाला वाटतं घोड्यावरती बसावं, हातामध्ये समसर घ्यावी, हातामध्ये तलवार घ्यावी,
दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं हे मासाहेबाला वाटलं होते डोळ. राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे जातात, पदर पसरतात, नवस घालतात, गाई जगदंबे या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार बलात्कार माझ्या डोळ्याला सहन होतं काय जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची गोष्ट पवित्र केली पाहिजे. 18 पगड जातीय करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल हे त्या आईचं मागणं होतं. अरे शुक्रवार या दिवशी तेजोमय किनार शिवनेवर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा शिवछत्रपती जन्माला आले. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. अरे शिवाजी म्हणजे काय तर आहे का, सी म्हणजे सिलवान राजा, व म्हणजे वाघाचं काळीच असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी. शिवराय जर झाले नसते, शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे इतिहास, शिवराय म्हणजे परस्त्रीविषयी असणारा देव, आणि शिवराय म्हणजे तुमच्या आमच्या देवघरातील देव छत्रपती शिवाजी महाराज. राजांचं उभाविषयी एक वाक्य सांगून पुढे जातो ऐका. राजांचं जीवन कथ होतं, एका लाखातलं वाक्य बोलतो. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता, 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली होती, आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने भजन विठोबा रखुमाई गणेश्वर माऊली